हॅलो. आज इथे आपण बघणार आहोत सगळ्यात सोप्या पद्धतीने चिकन कसं बनवायचं. इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. आता आपण ह्याला पहिल्यांदा मॅरिनेट करूया. त्यासाठी आपण इथे एक पेस्ट बनवणार आहे. इथे मी कोथिंबीर घेतली, अद्रक आणि लसूण. इथे आपण टाकणार आहोत 1 हिरवी मिरची. आता हे मिश्रण आपण बारीक करून घेऊया. आता हे बारीक करून घेऊया. बघा इथे आपण एक अद्रक लसणाची इथे पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही फक्त एवढीच पेस्ट करून घ्यायची आहे. बाकी आपल्याला काही वाटण वगैरे करायची इथे गरज नाही आहे. छान अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. इथे 1 चमचा मीठ टाकून घेऊया. हळद, धनेपूड, जिरेपूड, चिकन मसाला 1 चमचा आपण इथे चिकन मसाला वापरलेला आहे. लाल मिरची पावडर 1 चमचा. इथे आपण ही बारीक केलेली अद्रक लसणाची पेस्ट. इथे आपण थोडीशी साखरेची चिमूट टाकणार आहे. साखरेची चिमूट टाकल्यामुळे ना चिकन एकदम टेस्टी बनतं आणि चवीला एकदम लज्जतदार बनते. इथे मी 200 ग्रॅम दही घेतलेले, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि आता हे चिकन छान असं मिक्स करूया. बघा इथे आपण फक्त अद्रक लसणाची पेस्ट करून टाकलेली आहे. बाकी इथे काही वाटण केलेलं नाही आहे. ह्या रेसिपीमध्ये जे तुम्ही दही वापरणार आहे ना, ते जास्त असं आंबट नसावं. एकदम घट्ट असं दही असलं पाहिजे. फ्रेश दही वापरा, म्हणजे तुमचे हे चिकन मस्त लज्जतदार बनेल. बघा इथे चिकनला छान असे मसाले लागले गेलेले आहेत. आता आपण हे चिकन मॅरिनेट करायला ठेवणार आहोत 5 तास. इथे झाकण ठेवूया. चिकन तुम्ही जेवढं जास्त वेळ मॅरिनेट करणार ना, तेवढी त्याचे मसाले छान मुरले जातात आणि चिकन छान आपलं शिजतं. म्हणून आपण आता 5 तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया मॅरिनेट करायला. बघा इथे चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे. इथे मी 5 तास चिकन असं मॅरिनेट करायला ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर आता आपण ह्याची ग्रेव्ही करायला घेऊया. कढई तापली आहे. आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया. इथे आपण 1 चमचा तूप टाकणार आहे. तेल गरम झालेलं आहे. इथे आपण खडे मसाले टाकूया. कांदा टाकून घेऊया. मी इथे 2 बारीक कांदे कापून घेतलेले आहेत. कांदा छान असा परतून द्यायचा इथे. इथे आपण खडे मसाल्यामध्ये 1 तेजपत्ता, 1 फूल टाकलेला आहे, 1 लवंग टाकलेली आहे. बघा इथे कांदा छान असा परतलेला आहे. हळद, धनेपूड, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, लाल तिखट, छान असं हलवून घ्यायचं. इथे आपण टोमॅटो कापून टाकलेला आहे 2. मसाल्याला छान असं इथे परतून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो पण छान असे मिक्स होतात.
मसाले छान इथे परतले गेलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये चिकन घालूया. इथे आता झाकण ठेवूया आणि एक 10 मिनिटं वाफ काढून घेऊया, म्हणजे चिकन छान असं शिजेल. बघा इथे एक 10 मिनिटं झालेले आहेत. बघा चिकनला छान अशी दणदणीत उकळी आलेली आहे. आता इथे आपण थोडंसं हलवून घेऊया. आपण इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये. मी इथे दही आणि टोमॅटो घातल्यामुळे ह्याला बघा किती पाणी सुटलेलं आहे. तर आपण ह्याच पाण्यामध्ये आता हे चिकन शिजून द्यायचं. अजून एक 15 मिनिटं आपल्याला हे चांगलं शिजवायचं आहे, म्हणजे चिकन आपलं छान शिजेल. इथे माझ्याकडे कोथिंबीरची देठं आहेत, ती मी कापून घेतलेली बारीक, ती आपण ह्याच्यामध्ये टाकूया. छान असा फ्लेवर येतो कोथिंबीरच्या ह्या देठमुळे. इथे पुन्हा झाकण ठेवूया आणि 15 मिनिटं छान असं चिकन मंद गॅसवरती शिजून देऊया. बघा इथे चिकनला किती मस्त अशी तरी सुटलेली आहे. तुम्हाला आता इथे खरं सांगते मी, इथे इतका सुगंध पसरला आहे या चिकनचा, एकदम खमंग असं दरवळणारा सुगंध. हे चिकन तुम्ही घाईच्या वेळेला देखील बनवू शकता. जर अचानक असे पाहुणे येणार असतील आणि वाटण करायचा खरंच कंटाळा आला असेल ना, तर अशा पद्धतीने चिकन मॅरिनेट करायचं आणि फटाफट बनवून घ्यायचं. अजूनही चिकन शिजलेलं नाहीये, थोडा वेळ अजून शिजलं पाहिजे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. आता इथे आपण पुन्हा एक 10 मिनिटं शिजून देऊया. बघा इथे फायनली आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे आणि यातलं पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे. बघा इथे खूपच सुंदर असं इथे चिकन तयार झालेलं आहे. आता आपण इथे गॅस बंद करूया आणि याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. इथे कलरवरूनच तुम्हाला कळत असेल की हे चिकन किती टेस्टी झालं आहे ते. तुम्ही रेसिपीचा व्हिडिओ करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते.